तूर पीक हे 80 ते 90 दिवसात झालेलं आहे आणि ही तूर पिकाची क्रिटिकल ग्रोथ स्टेजमध्ये धरल्या जाते. 80 ते 90 दिवसाचं पीक आहे. यावेळेस पिकाची वाढ आणि पिकांना फुटवे येणं हे अत्यंत महत्त्वाचं असते. यासाठी मग कोणतं खत आपण देऊ शकतो, तर सगळ्यात पहिले समजून घ्या. तुम्हाला 3 खतं तुम्ही देऊ शकता. त्यामध्ये येते 10-26-26, 14-35-14 किंवा 12-32-16 या 3 पैकी कोणतंही एक खत द्यायचं आहे. एकरी 1 बॅग. त्यासोबत तुम्हाला द्यायचं आहे कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर हे तीनही घटक एकाच बॅगमध्ये मिळते. ती बॅग तुम्हाला द्यायची आहे 30 किलो प्रति एकर. आता तुम्ही 3 प्रकारे तूर पिकाची लागवड आपल्या महाराष्ट्रात झालेली आहे. एक म्हणजे सलग तूर, म्हणजे फक्त प्लेन तूरच तुम्ही लागवड केलेली आहे. तर अशा वेळेस तुम्हाला तूर पीक म्हणजे डवऱ्याला सरतं बांधून आणि सरत्याने तुम्ही ते पेरून द्यायचं आहे. ठीक आहे, ते खत. दुसरा प्रकार आहे, समजा तूर तुम्ही जर टोबीव केली असेल तर टोबीव तुरीमध्ये तुम्हाला एक तर टोकन यंत्राचा वापर करायचा आहे किंवा मजुराच्या साहाय्यानं तुम्ही ते खत टोबून तिथं दिलं पाहिजे. त्यानंतर तिसरी म्हणजे सोयाबीनातली तूर. आता हे मागे जे तुम्ही पाहता सोयाबीनातली तूर, आता याला तुमच्याजवळ पर्याय नाही आहे. तुम्हाला मजुराच्या साहाय्याने वरतं फेकून बुडाजवळ खत टाकून ओपनच खत द्यायचं आहे. त्या खत देण्याच्या पद्धतीला मी समर्थन करत नाही, परंतु नाईलाज असल्यामुळे तुम्हाला तशा पद्धतीचं खत तिथं द्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला जर तूर पिकाविषयी आणखी जर काही महत्त्वाच्या माहिती लागत असतील, महत्त्वाच्या काही टिप्स लागत असतील तर मला कमेंटमध्ये कळवा. मी त्या विषयावर सुद्धा व्हिडिओ घेऊन येईल. धन्यवाद.